बारी सरांचा सन्मान ऋषीदादा देसाई यांच्या शुभास्ते केला जातोय. बारी सर धन्यवाद. आपण सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. सायबा क्रिकेट क्लब आणि SPL सीझन 5 च्या वतीनं. सो मॅचला सुरुवात होतीये. त्या दोन संघादरम्यान लढत आहे. एका बाजूला हितांश युगांश 11 नवापूर तर त्यांच्या समोर असणार आहे रिहान 11 दुर्गेश. आदरणीय नकुल चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन नकुल चौधरी आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. लेट्स प्ले. पहिला चेंडू सिंगल धनंजय पाटील आणि मृदुल मेहर या मॅच साठी जोडले जाणार आहेत. थँक्यू सो मच. सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी माजी नगरसेवक आदरणीय प्रफुल्लजी साने साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं सायबा प्रीमियर लीग अंतिम दिवसाचं सत्र मैदानावरती सुरू झालं आहे. दोन महत्त्वाचे संघ आणि दोन महत्त्वाच्या संघादरम्यान मॅच होतो. एका बाजूला आपण पाहिलं तर दुर्गेश 11 चा संघ आहे. फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण पंचाने थर्ड अंपायरकडे रेफर केले गेले. तिसऱ्या पंचांना आता मैदानावरती इथे इन्व्हाइट केलं गेलं आहे स्क्रीनवरती. थर्ड अंपायर आता मात्र बिझी होणार आहेत. आमच्या जोडीने पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मृदुलजी मेहर यांचा आपण आवाज ऐकणार आहात. मृदुलजी आपलं स्वागत आहे. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. यस धन्यवाद सर. यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय ह्यावर देखील नजर असेल. पंचांचा डिसिजन काय येतोय यावेळेला. आमचे मुख्य स्क्रीन यावेळेला दर्शवत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सुपर क्वालिटी दोन्हीकडून यावेळेला सर ठाळ्या वाजतात. दुसरीकडे आपण पाहायला गेलं हितेंश नॉट आउटचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू पहा प्रेक्षकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय. आज जर आपण पाहिलं तर रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवसामध्ये या मैदानावरती भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी गर्दी केल्या आहेत. संडेचा दिवस आज फन डे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव आलाय. चांगला मॅच मैदानावरती रंगलाय. प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर पसरल्या आहेत. अंडरम क्रिकेटमधील मानाचा वर्ल्ड कप म्हणून जी स्पर्धा आपण पाहत आहेत ती स्पर्धा सायबा प्रीमियर लीग महत्वाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा रेडी. लेफ्ट हँड बॅट्समॅन स्ट्राईक इनवरती. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केला. फटका छान खेळला परंतु क्षेत्ररक्षक होते. बॉलला अडवण्यामध्ये मृदुलजी यशस्वी झालात. हा अंडरम क्रिकेटचा खेळ असा खेळ आहे इथे तुम्हाला धावा बनवायच्या असतात. धावा बनवायच्या आहेत पण धावा बनवण्यासाठी मैदानावरती तुम्हाला चौकार देखील मैदानावरती खेळायचे आहेत. यस नक्कीच. आणि दोन्ही सलामीर फलंदाज धनंजय सर पाहायला गेले ना तर तितकाच क्वालिटी आहे अनुभव आहे. म्हणजे एकीकडे हितेश म्हात्रे आहे. हितेश म्हात्रे आपण पाहायला गेले तर अनेक वर्षाचा लेदर क्रिकेटचा अंडरम बॉक्स क्रिकेट टेनिस विश्वाचा अनुभव आहे. आणि दुसरीकडे नवदीप खेळाडू तो आपल्याला पाहायला मिळतो यंदाच्या सीझनमध्ये आणि यंदाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. SPL मध्ये आतापर्यंत झळकत असताना हा फलंदाज पाहायला मिळतो. बॅटल स्वीप अटेंड केलं. सिंगल धाव घेतले गेले. सिंगल घेतली गेले. सिंगलच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिले 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 5 चेंडूनंतर 3 धाबा. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनलच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसऱ्या बॉलवरती डॉट. तिसऱ्या बॉलवरती डॉट. चौथ्या बॉलवरती सिंगल. 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा डॉट. शेवटचा बॉल इंटरेस्टिंग बॉल सोडून दिलाय. पंच वळाला अनोख्या स्टाईलने अनोख्या ऍक्शन वाईट. पंचाने मात्र मैदानावरती कळवलाय आणि वाईट न धावसंख्या धावफलकावरती वाढली जाईल. जाऊन पोहोचेल ती मात्र 4 धावा. मृदुलजी यस 4 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा चेंडू अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडली जाते. समीर कदम एकीकडे गोलंदाज आहे. गोलंदाज नामांकित असा गोलंदाज आहे परंतु यावेळेला काय घडतंय समोर हितेश म्हात्रे सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. बॉल टू बॉल इक्वेशन सध्या आपण धावसंख्या पाहता. हा क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे. इथे तुम्हाला मैदानावरती लढायचं आहे. जिंकण्यासाठी लढाई आहे. मग लढाईमध्ये तुम्हाला अग्रेसर व्हायचं आहे. फटका छान प्रकारे खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला थांबवलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आहे. धावा धावफलकावरती आहेत त्या फक्त आणि फक्त 5 धावा. एक ब्रेकमध्ये डीजेचं एक सुपरहिट सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया सायबा प्रीमियर लीग सायबा क्रिकेट क्लबच्या मैदानावर. यस
थँक्यू डीजे. अजून एक बक्षीस येत आहे SPLच्या माध्यमातून. प्रणय म्हात्रे स्पोर्ट्स यांच्याकडून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी टी शर्ट्स येत आहेत. सामन्याकडे वळतोय तिथे 6 चेंडूंचा खेळ होतो. 5 धावा धाफळकावर. विकास धसकर चिका गोलंदाजी मार्कवर येतोय. पुन्हा एकदा बॅटल स्वीप, सिंगल धाव येत असताना सिंगल आले धावफलकावरती धावा. 6 धावेवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती रेडी. बॅकफुटला गेले, स्लॅश केलं, त्याने ढकलून दिलं, दिशा दिली. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जिथून 1 धाव मात्र पाहायला मिळतात. घोषांकित क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. धावफलकामध्ये धावा जाऊन पोहोचतात त्या 7 धावा. चेंडूचा कळ मैदानावरती संपला गेला. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवतात. मृदुलजी, तुमच्याकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता असायला हवी, पण वेळोप्रसंगी तुम्हाला सिंगल घ्यायची आहेत मैदानावरती, ती सिंगल घेताना पाहायला मिळाले. यस, नक्कीच क्रिकेटचं हे रहस्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती आहे. आणि अशा प्रकारचं आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे. म्हणजे विकास धसकर ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय, सुरेख लाईन, लेने टप्पा आणि त्याच्यावर सिंगल धाव येत असताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडून हमला होतोय, परंतु सिंगल धाव पुन्हा एकदा. बरोबर. म्हणजे आपण एका गोष्टीचं वर्णन केलं की आक्रमक आपण आहात, पण आक्रमकतेच्या दुसरी गोष्ट पाहिली तर संयम ज्या माणसामध्ये आहे, संयम ज्या खेळाडूमध्ये आहेत, तो नेहमी यशस्वी होतो. मग तो संयम दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतायत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, हलक्या तर चेंडूला फक्त विकेटवरती ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. 1 धाव मैदानावरती घेतली गेले आहेत. धावा जमवायच्या आहेत, बनवायच्या आहेत, प्रयत्न करायचे आहेत. मैदानावरती लढायचं आहे, फायनलचं तिकीट निश्चित करायचं आहे, फायनलमध्ये जायचं आहे. मग त्याच्यासाठी संघर्ष सुरू आहेत आणि संघर्ष हाच माणसाला नेहमी पुढे घेऊन जात असतो. मृदुलजी. यस, नक्कीच. आणि दोन्ही सलामीवीर फलंदाज आहे ना, ते मैदानामध्ये राहणं देखील तितकंच यावेळेला गरजेचं आहे. कारण समोरचा संघ आपण पाहायला गेल्यानंतर अर्णालामधील ही लढत पाहायला मिळते. म्हणजेच काय तर ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. येस, डेफिनेटली धावा आहेत. 10 डबल फिगरमध्ये धावसंख्या पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटक्या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडूला भिरकावला क्षेत्ररक्षक, बॉलला थांबवले. आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित सूत्र सुरू होतं, परंतु त्यानंतर हा डॉट बॉल आला. डॉट बॉलने आता मॅचची कहाणी पुन्हा एकदा इंटरेस्टिंग होऊ शकत आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आहेत 10 धावा. उत्तरार्धात या 2 षटकामध्ये काय घडेल हे आपण पाहूया. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. थँक्यू. मयूरसाठी एक पारितोषिक आलंय. आमचे मित्र डोंगरपाडा गावातील भाऊ म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. मयूर यांच्यासाठी पारितोषिक लागले गेले आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भाऊ म्हात्रे डोंगरपाडा गावातील आहे. डोंगरपाडा गावाच्या माध्यमातून भाऊ म्हात्रे यांच्या माध्यमातून ते लावले गेले आहेत. 1 विकेट मयूर जर घेतोय तर प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. गोलंदाज रेडी. पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. तिथून मात्र संधी निर्माण झालाय. पंचाने थर्ड अंपायरला रेफर केलं. थर्ड अंपायर पुन्हा एकदा या मॅच मध्ये होईल बिझी. स्क्रीनवरती, मेगा स्क्रीनवरती पुन्हा एकदा इंटरेस्टिंग चर्चा रंगणार आहेत. पहा पुन्हा एकदा हा बॉल कव्हर केला, फेक केली, तिथून धाव घेण्याचा प्रयत्न. बॅट क्रीज मध्ये आलाय की नाही आली या 2 गोष्टीची आता चर्चा सुरू आहे तिथे. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी सध्या पाहायला मिळत आहेत. चांगलं क्लिअरिटी असलेलं चॅनल आमचे मित्र नितेश पाटील यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकामध्ये जाऊन पोहोचल्यात 11 धावा. गोलंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने काय होता. मृदुलजी, धावा जमवायच्या आहेत. फायनलची मॅच आहे. फायनलचं स्वप्न जिंकायचं आहे. सायबा प्रीमियर लीग जिंकायचं आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं एकदा तरी सायबाच्या मैदानावरती यावं, सायबाच्या मैदानावरती मॅच खेळावी. परंतु ही सेमीफायनल आहे. याच्यानंतर फायनलची मॅच रंगणार आहेत. त्यामुळे फायनल मध्ये कोण जाईल ही चर्चा तर रंगले. खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र पुढे खेळला. धावचीची संधी. जयेश गरजचा मात्र ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला आणि फलंदाज तंबूच्या दिशेने गॉन. विकेट्स. किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कोई देख लेना हमें यहाँ कहीं घूम के आए हम. चलो इश्क लड़ाए, चलो इश्क लड़ाए, चलो इश्क लड़ाए. चांगलं आपण पाहता पंचांच्या माध्यमातून प्रत्येकाला आज आपण पाहिलं चेहऱ्यावरती स्मित हास्य देण्याचा प्रयत्न पंच आमचे करतायत. सफाळे परिसरामधून मात्र बिलॉंग करणारे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या षटकातील आतापर्यंत विचार केला धनंजय थोडं थांबवतोय कारण मंचाच्या दिशेने आगमन होतोय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी
नगरसेवक आदरणीय सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब यांचं शुभागमन मंचाच्या दिशेनं होत असताना पाहायला मिळतं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात हार्दिकजी राऊत साहेब यांचं. मी विनंती करेन साहेब आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत सायबा प्रीमियर लीग सीझन 5 च्या वतीनं आपणास विनंती आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. मयूरनं जर इथे एक धाव घेतली तर सायबा प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्त धावा त्याच्या नावावरती नोंदवल्या जातील. तो खेळाडू आहे मयूर ज्यानं सायबा प्रीमियर लीग मधील सर्वाधिक जास्त धावा आहेत. तो 85 धावा मात्र त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके हार्दिकजी राऊत साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत असणार आहे. पुण्यात बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं. हलक्या चेंडूला कळलं गेलं. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आमच्या जोडीने मृदुलजी मेहर यांचा आपण आवाज ऐकत आहात. मृदुलजी आतापर्यंत मोठे फटके नाही आले परंतु सिंगलला जास्तीत जास्त भर मैदानावरती दिलाय. यस नक्कीच मोठे प्रयत्न केले या ठिकाणी. म्हणजे हितेश मात्र ज्या वेळेला अटॅकिंग फलंदाजी करत होता परंतु त्यावेळेला तितकंच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. परंतु यावेळेला काय घडतंय यावेळेला चेंडू जातोय टकाटक चौकार. या जीवाची झाली दैना राखीला मला. थँक्यू. चौकार मैदानावरती आला. टकाटक चौकार आपण मैदानावरती पाहिलेला आहे आणि चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्या आहेत. जाऊन पोहोचले ती मात्र जवळपास 17च्या घरामध्ये. 17 ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. मृदुलजी ज्या मोठ्या फटक्याची आपण वाट पाहत होतो मोठा फटका मैदानावरती कळला गेलाय. आता इथून 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये किमान 7 धावा किमान 8 धावा मैदानावरती पुन्हा एकदा मॅच चेंज करू शकतात. मृदुलजी यस नक्कीच. अमर यांच्याकडून देखील तितकीच चांगली फलंदाजी होते. म्हणजे हितेश म्हात्रे अमर आहे तर दुसरीकडे संघाचा संकट मोचक मयूर देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेला चुकी घडते. समीर कदम यष्टीरक्षक यावेळी चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर सिंगल धावेने धावसंख्या. म्हणून तो फेमस डायलॉग आला होता चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही आहे. तुम्हाला चुकी करायची नाही. चुकीला सुधारण्याची गरज आहे आणि अशा स्टेजला तुम्ही कळत आहेत जिथून तुम्ही फायनल मध्ये जाणार आहेत. इनटू द फायनल्स मध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ बलवान आहेत. ताकदवार आहेत. बुद्धिमानी आहेत. पण आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. सोडून दिलाय पंच व्हायला. नो बॉलचा इशारा केलाय. नो बॉल वरती ++++1 नो +1 एकूण 2 धावा वाढणार आहेत. मृदुलजी मेहर आता कहाणी में फिर से एक बार ट्विस्ट. यस नक्कीच. ह्या अतिरिक्त धावांना कुठेतरी मनोबल वाढवणारे आहेत. म्हणजे आतापर्यंत थोडासा संघ पाहायला गेला तर हितांश बॅकफुटला जात असताना पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या अतिरिक्त 3 धावा सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवतात पुन्हा एकदा. म्हणून हा क्रिकेटचा खेळ आहे. रंगाला श्रणाला आणि वेळोवेळी बदलणारा क्रिकेटचा खेळ प्रत्येकाने पाहिलेला आहे. क्रिकेट कधी रंग बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. या मैदानावरती आपण समालोचन करताना भरत मोरे सर असतील मृदुलजी मेहर आपण होता स्वतः समालोचन करताना या संपूर्ण श्रणचित्र आपण पाहिलेले आहेत. कशा प्रकारे मॅचेस रंगल्या त्या 4 दिवसामध्ये या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि ते अप टू डेट आपण माहिती देखील पोहोचवतात. धावा धावफलकावरती संघाची 21. चांगला ड्राईव्ह पुन्हा बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला गेलाय. 1 धाव पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल ती मात्र 22. 22 धावा. 3 बॉल मध्ये किमान 3 आल्या तर 25. 3 मध्ये आणखीन 5 आल्या तर 27-28 पर्यंत पोहोचू शकतात. मृदुलजी यस नक्कीच. किती येतात यावर देखील नजर असेल परंतु क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेला कोण आहे विकास धसकर दुर्गेश इलेव्हन संघाची. मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था और रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। थँक यू. डान्सिंग अंपायर सध्या मैदानावरती सफाळे परिसरातील एक नामांकित पंच आहेत. ते तुम्हाला आता एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न करतायत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. संघाच्या एकूण धावा 22. 22 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक. आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्रॅकिंग स्ट्रोक परंतु एकच धाव पाहायला मिळेल. विघ्नेश साखलतोडे अर्नाळाचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूला नेहमी संबोधलं जातं तो खेळाडू सध्या मैदानावरती आहे. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 23 धावा. अनेक सारे खेळाडू संघामध्ये आहेत. विकास धसकर, चिका, प्रशांत घरत,
पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. एकदा मात्र पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या 4 षटकांचा खेळ आहे तो 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला आहे आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनवल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम मैदानावरती हिताश युगाश 11 संघानं 24 आणि मैदानावरती बनवायच्या दुर्गेश 11 संघाला 25. काय घडेल काय बिघडेल आपण ऐकणारच आहोत, परंतु त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. डीजेला देऊयात डीजे. गबगबा ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. थँक्यू डीजे. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावांची गरज आहे 25 धावांची गरज असताना कोणता संघ इथं बाजी मारायला येणारी गावेल सांगणार आहे. एका बाजूला रेहान 11 दुर्गेश. पहा स्क्रीनवरती कशा प्रकारे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. काही असे खेळाडू सुद्धा आहेत ज्यांनी या मैदानावरती काल परवामध्ये चांगला खेळ दाखवला परंतु थोडेसे कमी पडल्यात आणि त्या सर्व प्रेक्षकांना कव्हर करत असताना आमची पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि समालोचन कक्षामध्ये जोडले जाणार आहेत मृदुल मेहर यांच्या जागी कौस्तुभ मेहर. सो ओव्हर टू कमेंट्री बॉक्स धनंजय पाटील आणि कौस्तुभ मेहर. थँक्यू. आमच्या जोडीने यापूर्वी आपण मृदुल मेहरजी यांचा आवाज ऐकला तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने कौस्तुभजी यांचा आपण आवाज ऐकणार आहात. घोड आवाज त्यांचा देखील आपण 4 दिवस या स्पर्धेमध्ये ऐकला आहात. पाय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रत्येकाला अभिमान असणारी प्रत्येकाला स्वाभिमान असणारी स्पर्धा सायबा प्रीमियर लीगची चर्चा रंगली होती आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सायबा प्रीमियर लीगच्या आपण अंतिम दिवसाच्या वाटचालीकडे आहोत, जिथे या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो संघ फायनलमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. व्यासपीठावरती सर्व सन्मान्य अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मॅच आनंद घेत आहेत. आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके प्रफुल्लजी साणे साहेब. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नुकताच ज्यांचं आगमन झालं आपल्या सर्वांचे लाडके युवा नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते हार्दिकजी राऊत साहेब यांना आपण पाहू शकतात. ममता सुमन मॅडम यांना देखील आपण पाहतात. माझी नगरसेविका म्हणून आपण ज्यांना पाहिलं आणि त्यांची संपूर्ण टीम सध्या व्यासपीठावरती कार्यरत आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. 25 धावांचं लक्ष मैदानावरती आहे. 25 रन करायचे आहेत मैदानावरती. सामन्याला सुरुवात. पहिल्याच बॉलला ड्राईव्ह केला. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करत असताना कौस्तुभजी पहिल्या बॉलवरती धाव आलाय सिंगल. एक चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावफलकावरती आहे. धनंजय सर माझ्या जोडीला आहेत. या मॅच अगोदर 26 धावा हितेश शेलवेने या संघावर या मॅच अगोदर डिफेंड केल्यात मारमलपाडा विरुद्ध. इकडून ते सिच्युएशन कशा प्रकारे आहे. लक्ष विघ्नेश्वर आहे, लक्ष जयेश्वर सुद्धा असणार आहे. पुन्हा सिंगल घेण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला गेलाय. 1 धाव मात्र पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही खेळाडू आहेत म्हणजे जयेशला आपण पाहिलं, जयूला पाहिलं, विघ्नेश साकलतोडेला आपण पाहिलं. अर्नाळा गावचे दोन्ही खेळाडू आहेत आज मैदानावरती पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळत आहेत. धावायला 2. बायपूरला गेले. फटका खेळला. फटका गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. 4. Just chill, chill, just chill. Just chill, chill, just chill. Just chill, chill, just chill. सोनिया दिल से मिला ले. सोनिया दिल से थँक्यू. आणि मंचावरती आगमन कोणाचं होतं तर आदरणीय देवेंद्र लधानी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक इथे आपण पाहता. मी विनंती करेल देवेंद्र लधानी साहेब आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत सायबा प्रीमियर लीग सीझन 5 च्या वतीनं. आगतम स्वागतम सुस्वागतम. 1 धावाला एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरील सर्व सन्मान्य अतिथींना आपण सध्या पाहू शकतायत. सेमीफायनलची मॅच मैदानावरती रंगली जात आहेत. 25 धावांचं टार्गेट मैदानावरती ठेवलं जयू हलक्याने चेंडूला मात्र फक्त स्लॅश करतात, ड्राईव्ह करतायत. 1 धाव पाहायला मिळाली. एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 8 धावा. आमच्या साथीने पुन्हा जॉईन असतील कौस्तुभ यांचा आपण आवाज देखील ऐकणार आहात. धावफलकावरती लगावल्या गेल्या संघाच्या 8 धावा. चांगला बॉल होता परंतु विकेट किपर बीट झाला पाठीमागे. पंच सांगतायत तिथून आपण पाहिलं तर 1 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मिस केला, तिथून मात्र विकेट किपरना बॉलला एक धाव पाहायला मिळाली. एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलं धावफलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 9 धावा. एक षटकाचा खेळ संपला गेला, 9 धावा धावफलकावरती लगावल्यात. जाऊयात भरत मोरेसर यांच्या दिशेने सन्मान होतात व्यासपीठावरती. तर सन्मान केला जातोय या मंचावरती वेळात वेळ काढून उपस्थित होणारे आदरणीय नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल साहेब आपण समोर या आपला यथोचित सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते केला जातोय आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा वेळात वेळ काढून ज्यांची प्रार्थना उपस्थिती आपण मंचावरती पाहतोय असे नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब. आपलं पुन्हा एकदा सायबा क्रिकेट क्लब आणि SPL सीझन 5 च्या वतीनं आपण दिलेल्या या भेटीबद्दल आपण उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. थँक्यू. जाऊयात पुन्हा प्रेक्षकांना घेऊन मॅचच्या दिशेने सायबा प्रीमियर लीग सायबा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजन मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा सायबा क्रिकेट क्लबच्या पर्वातील 5व्या पर्वातील ही सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धा रंगल्यात आमच्या जोडीने पुन्हा कौस्तुभजी यांचा आवाज देखील आपण ऐकत आहात. धनंजय उलटफेर टुर्नामेंट आहे. कालच्या दिवसामध्ये बिग अपसेट आपण पाहिलेत. आज या मॅच मध्ये अजून एक उलटफेर होईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. पण तो सुरुवात चांगली आहे. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आहे. 24चा पाठला करायचा एक चौकार सुद्धा आलाय आणि विघ्नेश खास करून जो मैदानाच्या आतमध्ये आहे जे बॅट या टुर्नामेंट मध्ये तलपले गेले. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी हार्दिकजी राऊत साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. साहेब आपण मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल आपला पुन्हा एकदा मनापासून आभार आहेत. जो मोलाचा वेळ आपण आज या स्पर्धेसाठी काढला त्याबद्दल मनापासून आभार आहेत. फटका छान रित्या खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतात नाही वाईट. एक्स्ट्रा आलाय मैदानावरती आणि एक्स्ट्रा नेहमी खलबली मचात आहेत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. ड्राईव्ह केला पुन्हा फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तिथून मात्र धावसंख्या आता वाढली जाईल. एकने धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र जवळपास आपण पाहिलं तर पहा फिल्डिंग. ओ हो हो व्हॉट अ फील्ड. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावफलकामध्ये धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 12 धावा. प्रयत्न करायचे आहेत, लढायचं आहे, स्वतःला सांगायचं आहे आय कॅन डू इट. मी कुठलीही गोष्ट करू शकतोय. माझ्यामध्ये क्षमता, माझ्यामध्ये ॲबिलिटी, माझ्यामध्ये टॅलेंट, टेम्परामेंट, टेक्निक या सर्व काही गोष्टी आहेत त्या मात्र कौस्तुभजी मैदानावरती दाखवून द्यायच्या दोन्ही संघांना. नक्कीच नक्कीच आणि ते काम करावं लागणार आहे. कारण आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. निखिलला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. ड्राईव्ह केला गेला. एक धावाला एका धाव्याने संघाची धावसंख्या 13 धावा. 13 ऑन दी बोर्ड्स. तर क्राईम ब्रांच मध्ये कार्यरत असणारे आदरणीय मनोजदादा जगपाल त्याचबरोबरीने लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड याचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार रंजनदादा पाटील आपण सुद्धा विनंती आपण सुद्धा या आपण मंचावरती विराजमान व्हायचं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती झाला. एक धाव पुन्हा घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र बरोबर 15च्या घरामध्ये 25 धावांचं आव्हान आहेत. आता इथून कुठल्याही प्रकारचा घाई गडबड मैदानावरती दुर्गेश शिलवंत संघ मला करताना दिसत नाहीत. त्यांना माहीत आहेत परिस्थिती आपल्या बाजूने आहे. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, स्लॅश केलं. पंचांच्या बाजूने बॉलला कळलं गेलं. एक धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली बरोबर 12 चेंडूचा कळ संपला गेला आहे आणि 12 चेंडूमध्ये रन आहेत 16. आता इथून 12 चेंडूचा कळ आहेत आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 9. 12-9चं समीकरण एवढं कठीण तर नाहीत परंतु डीजे कडे जाऊयात. एक सुपर डुपर हिट वाला सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात. सायबा प्रीमियर लीग सीझन 5. थँक्यू. डीजे 12-9चं इक्वेशन राहिले. बघा धनंजय सर 24चा पाठलाग करायचा होता. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलक करत आहे. कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. जर काय हा मॅच मध्ये हितांश युवांश वेळेला कमबॅक करायचं असेल तर एखादा डॉट बॉल एखादा विकेट येणं गरजेचं आहे आणि ते काम करावं लागणार आहे. एक गोष्ट पण चांगली म्हटली. 25 धाब्यांचा पाठलाग करायचा होता आणि 25 धाब्यांचा पाठलाग करताना आता 12 चेंडूमध्ये 9 धावेची गरज आहे. पंचाने सांगितलंय पॉवर प्ले मैदानावरती घेतला गेलाय. पहा पुन्हा एकदा सायरन वाजलाय. पॉवर प्लेचं षटक मैदानावरती. 12 बॉल 9चा खेळ मैदानावरती रंगेल. एक गोष्टीचा आपण उल्लेख केला की सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहेत. तीच जोडी मैदानावरती महत्वाची देखील आहेत. जयेश एका बाजूला, जयू दुसऱ्या बाजूला, विघ्नेश.
पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉलला मात्र कळलं गेलं, बॅटने मात्र चेंडू थोडंसं आपण पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला आहे. आता इथून मात्र विजयासाठी आपण विचार केला तर 8 धावींची गरज आहे. 11 बॉलचा खेळ मैदानावरती पाहायला मिळेल पुन्हा एकदा. 11 चेंडू 8 धावा. मागील मॅच मध्ये जयने थोडी चांगली गोलंदाजी हाताळली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु आता या मोमेंटला ते काम करावं लागणार आहे. एखादा विकेट या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करून आणून देऊ शकतो. येस डेफिनेटली विकेटच आहे ते तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील, डॉट बॉल आहे ते तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील. परंतु समोर तिथून आपण पाहिलं तर विघ्नेश साखल तोडे आहेत. तो स्वतःला म्हणतो नाही इथून सिंगल घ्यायची, दुसऱ्या एंडला जायचं, दुसऱ्या एंडने स्ट्राईक रोटेशन करायची, जयूला स्ट्राईक द्यायची. हा त्याचा आतापर्यंत मैदानावरती खेळ राहिलाय. धावा फलकावरती जाऊन पोहोचला संघाच्या 18. दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. तसेच टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव या अंडरआर्म क्रिकेटमध्ये, वसविराच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यांचा मोठा बोलबाला, ज्यांना पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने येत असताना दिसले, परंतु अखेरकार या वर्षाला त्यांचं आगमन होताना दिसतंय. जयदीप गरज सर, चॉमी सर येताना दिसतात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. द ग्रेट प्लेयर फ्रॉम विरार जयदीप गरज म्हणजे चॉमी सर यांचं आगमन होत आहे. मित्र, जो खेळ आपण पाहतात ना त्या खेळामधील असा एक फलंदाज, ज्या फलंदाजांना यष्टी म्हणजे त्यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी गोलंदाजांना वर्षभर वाट बघायला लागायची, असे हे खेळाडू आहेत. या अंडरआर्म क्रिकेटमधील एक महानात्तम फलंदाज आणि ते फलंदाज आपल्या मंचावरती आहेत. वेलकम चॉमी सर, आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत या SPL सीझन 5 च्या वतीनं. येस डेफिनेटली सध्या मान्यवर आपल्या व्यासपीठावरती धावा फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला तर 20 धावा मैदानावरती आता विजयासाठी गरज आहेत. इथून जवळपास आपण पाहिलं तर 5 धाव्यांची गरज आहे. तसेच कायम राजमध्ये कार्यरत असणारे मनोजता सकपाळ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर 21वा 21 ऑन दी बोर्ड लगावले गेला. सदानंद पाटील आणि ओमकार कदम आहे, त्यांचा संघ नेहमीच असतो. दुर्गेश इलेव्हन हरणाळ्याचा संघ सध्याच्या घडीला तेदी केलाय. सदानंद पाटील आपलं देखील स्वागत आहे आणि ओमकार कदम ओमी या नावाने मात्र ज्यांना आपण जास्तीत जास्त पाहिलेलं आहे. इथून आता विजयासाठी गरज आहे मैदानावरती 4 धाव्यांची. विघ्नेश साखल तोडे, जयेश गरज, जयू मैदानावरती पुन्हा एकदा रेडी आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालं. कसूब एक महत्वाची गोष्ट काय आपण मैदानावरती पाहिलीत, जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केले का तर नाही केले. समीकरण पुन्हा स्क्रीनवरती प्रेक्षकांना दाखवूयात. 6 बॉलचा खेळ आहेत. 6 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज आहे. एक ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा आम्ही कौस्तुभजी यांच्याशी जोडले जाणार आहोत. डीजे कोण रे आला तो साईबाबाला, अरे कोण रे आला तो साईबाबाला. थँक्यू धनंजय सर. बघा 6-3चं इक्वेशन राहिले गेले या मॅचमध्ये. मॅच जर बघितले आपण तर दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. जमेची बाजू ठरले, परंतु त्यामागे कुठल्याच प्रकारचा दबाव नाही आहे, हे सुद्धा जमेची बाजू ठरले. परंतु हे काम शेवटच्या षटकामध्ये जर का एखादा विकेट आला तर ते थोडंसं कमबॅक हितांश शेलेमीकडून होऊ शकतं. आणि आणखीन एक गोष्ट 6-3ची गरज आहे, पण उलटा पुलटावाला मामला असता तर आणखीन मजा आली असती. म्हणजे उलटा पुलटा समीकरण असतं ना 3-6 असतं तर आणखीन मजा आली असती. पण 6-3चं समीकरण आहेत. फायनल मध्ये संघ दाखल होईल. तो संघ दुर्गेश इलेव्हन की पुन्हा एकदा हितांश शुगांश इलेव्हन, या 2 गोष्टीची आता चर्चा सुरू आहेत. एक संघ तर फायनल मध्ये दाखल होताना आपण पाहिलेले आहेत. 6 बॉलचा खेळ, 6 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज. प्रत्येकाला अभिमानास्पद स्पर्धा. सायबर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पाहता ही स्पर्धा आली शेवटच्या दिवसामध्ये, शेवटच्या रात्रीच्या क्रिकेटमध्ये या स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचा धन्यवाद असेल, आपण मोठ्या संख्येने ते उपस्थित आहात. पहिला बॉल, ओहो विकेट कीपर मैदानावरती चुकले आहेत. एक धाव तिथून आता आले आहेत. जिथे डॉट बॉल होता कसूब तिथून मात्र एक धाव आलाय. 5-2चं इक्वेशन राहिली. स्थिती काय आहे, ऍडव्हान्टेज जे बनलं गेलं, इकडे विकेट नाही गेली, सर्वात मोठं ऍडव्हान्टेज या मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलं. आणि आणखीन एक गोष्ट काय होती, जर हा डॉट बॉल असता तर आणखीन प्रेशर वाढू शकला असता. मग तुम्ही समीकरण 5-3 वरती असतं, पण तसं नाही. आता सिच्युएशन आहेत. 5 बॉलचा खेळ मैदानावरती 2 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहेत, लढावं लागेल, स्वतःला सांगावं लागेल, नाही थांबायचं नाही, लढायचं मैदानावरती. परंतु जयेश गरज जयू आहे. जयूला माहित आहे परिस्थिती आपल्या बाजूने, मग काय करायचं आहे, काही नाही करायचं. सिंगल घ्यायची, स्ट्राईक रोटेशन करायची. फायनलच्या दिशेने काउंट डाऊन स्टार्ट झालेले आहेत, वाटचाल सुरू झालेली आहेत. 4 बॉलचा खेळ, 1 धावेची गरज. दुर्गेश इलेव्हन संघ मैदानावरती पाहायला मिळतोय.
4-1 समीकरण विघ्नेश साखलतोडे मैदानावरती. फटका खेळलाय आणि सरळ चेंडू मात्र निघून गेलाय. टक्काटक चौकार आलाय आणि फायनल मध्ये जाणारा संघ आहे टीम दुर्गेश 11 अर्नाळा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यांच्या जोडीला असेल